जसं तुम्ही इकडचं शाखा प्रमुख आहे, आता इकडनं बघितलं तुम्ही भूस्खलन झालेलं होतं, त्याच्यामध्ये किती माणसाचं मृत्यू झाले आणि आता किती रेस्क्यू झालेलं आहे त्याच्यासाठी माहिती मिळत आहे? आतापर्यंत पोलिसांकडून फायर ब्रिगेडकडून कुठली खरोखर माहिती पुरवली जात नाही. वरच्यावर उत्तरं दिली जात आहेत. अंदाजे सकाळी 10 ते 10:30ला इथे भूस्खलन झालं. लेबर लोक काम करत होते, त्याच्यामधले काही लेबर तिथे खचले गेले. ह्या लोकांनी 2 ते 12:30पर्यंत इथे बिल्डरच्या लोकांनी कोणालाही कळवलं नाही. स्वतःहून त्यांनी ते सावरायची म्हणजे दबवण्याचा प्रयत्न त्यांचा दबवण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांच्या हाताबाहेर जाताना दिसल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस चौकीला फायर ब्रिगेडला कळवलेलं आहे. त्यानंतर येऊन रेस्क्यू चालू झाला. त्यानंतर दोन जणांना नेलेले आहे पुढे त्यांच्यावरती उपचार करण्याकरता. आता तेही डेड आहेत, जिवंत आहेत, त्याची काही माहिती नाही आहे. अजूनही एकाचा शोध चालू आहे. आणि हे सर्व असताना हा SRAचा प्रकल्प इथे होत असताना SRAचा अधिकारी अजूनही इथे आलेला नाही आहे. BMCचे अधिकारी आलेले आहेत, ते पाहणी करत आहेत. त्या लोकांचं सांगणं असं आहे की ह्या साईडवरती आपण कोणी येऊ शकत नाही आहे, SRAचा हा प्रकल्प असल्याकारणाने. परंतु हे सेल्सचं काम चालू आहे इथे, SRAचा प्रोजेक्ट तिथे चालू आहे. आणि मी स्वतः एक स्थानिक शाखा प्रमुख जरी असलो तरी मी स्वतः ह्या प्रोजेक्टमध्ये माझं देखील घर इथे तुटलेलं आहे. आता काय झालेलं आहे, जे घर राहिलेले आहेत तुटायचे, त्यांच्यामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण झालेलं आहे. नाही बिल्डर आहे, नाही इथले चेअरमॅन आहेत, कोणी इथे उपस्थित नाही आहे. सगळे पळून गेलेले आहेत लेबर वगैरे. आणि आतमध्ये मेलेल्या लोकांचं कुठलंही नाव इथे सांगितलं जात नाही. हॉस्पिटलला कुठल्या घेऊन गेले तेही सांगितलं जात नाही आहे. कुठलीही माहिती दिली जात नाही. आतमध्ये पंचनामा चालू आहे. त्यांच्या बिल्डरच्याच ऑफिसमध्ये बसून पंचनामा चालू आहे. कुठे ना कुठेतरी जेव्हा काम चालू असतात ते फुटिंगचं सेफ्टी वॉल लावला पाहिजे होतं, पण आता सेफ्टी वॉल वगैरे पण नाही आहे. कुठे ना कुठेतरी लापरवाही, पूर्णपणे लापरवाहीमध्ये काम करण्यात आहे. आणि भर पाऊस होता सकाळी 10 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणातला पाऊस होता. हा पाऊस असताना लेबर लोकांची सेफ्टी पाहिली गेलेली नाही आहे. आणि ऑलरेडी इथे भूस्खलन ह्याच्या आधी देखील झालेलं आहे, पाणी भरलेलं आहे, सगळ्या गोष्टी इथे होत आहेत. आणि लोकांमध्ये आता पूर्णपणे भीतीचं वातावरण आहे. आणि आमचे शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजितदादा अडसूळ यांच्या आम्ही कानावर घातलं. ते स्वतः येऊन इथे पाहणी करून गेले. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ह्याची माहिती दिलेली आहे. आणि पूर्ण प्राथमिक माहिती घेऊन शिंदे साहेबांना ह्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे. ओके, थँक्यू.